शेठ NKTT वाणिज्य महाविद्यालय, शेठ JTT कला महाविद्यालय यांचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला। यावेळी पदवीधर विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला गेला। कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाचे प्रतीक असलेल्या पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली। TJ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समाजरत्न डॉक्टर शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी आपल्या उपस्थितीने समारंभाचे मानाचे स्थान दिले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप M पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले। तसेच सुशिक्षित नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी अधोरेखित केली। प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले। प्रमुख अतिथी विजय जोशी यांनी आपल्या भाषणात बदलत्या काळाशी जुळवून घेणे, नैतिक मूल्य आणि आयुष्यभर शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला। मंचावर उपप्राचार्य डॉक्टर मनोषी बागची, IQSC समन्वयक डॉक्टर हिमांशी बनसुखानी, पदव्युत्तर परीक्षा समन्वयक पल्लवी शाह, पदवी परीक्षा समन्वयक नितीन वराडे, सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील उपस्थित होते। समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे पदवी वितरण सोहळा होय। यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा गौरव देखील करण्यात आला। काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालय शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। आज हमारे NKT कॉलेज और TJ कॉलेज के तरफ से हमारे जो विद्यार्थी पढ़ के गए, शिकून गेले आपल्याकडून, ते विद्यार्थ्यांना बोलवले होते, त्यांना डिग्री द्यायच्या। जे डिग्री झाली आहे, ग्रॅज्युएट झाले, त्यांना डिग्री देण्यासाठी आज खास कार्यक्रम विद्यार्थ्यांना, असं तो आपल्याकडे हजारो विद्यार्थी लाखपासून जास्त आहे, पण 500 विद्यार्थीला बोलवते आणि त्याला डिग्री देते। म्हणजे ही डिग्री लई महत्त्वाची आहे, कारण की ग्रॅज्युएट झालेले आहे। त्यासाठी आज खास हमारे विजय भाई जोशी, वो बहुत सीनियर है, उनका मार्गदर्शन भी बहुत अच्छे विद्यार्थियों को मिला। हमारे प्रिंसिपल, हमारे गाँवकरी पेपर के मालिक डॉक्टर विश्वासराव और हमारी बच्चियाँ, और जो हमारे पास पढ़ के गए, ऐसा तो पढ़ के तो मैं बताया ना बहुत हज़ारों, मगर आज उनको बुलाया है 400-500 विद्यार्थियों को, उनको सबको डिग्री मिलेगी। उसके बाद दूसरे को भी दिया जाएगा, जो इसके बाद में फिर फंक्शन करेगा, क्योंकि एक दवा तो साथ में हो नहीं सकता है। तर त्यासाठी आज भरपूर चांगला कार्यक्रम आहे, कारण हे डिग्रीला लई महत्त्व आहे। कारण एक वेळा डिग्री जे शिकलेलं त्यालाच मिळते, मला पाहिजे तर मला नाही मिळू शकते। तर सांगायचं होतं, हे डिग्री लई त्यांना पण महत्त्वाची आहे, आणि हे डिग्रीमुळे त्यांचा विकास पण होऊ शकतो। त्याचप्रमाणे मेहनत केली तर काही अशक्य नाही, सर्व त्यांना मिळेल, मी खात्रीने सांगतो। माझे NKTचे विद्यार्थी, हजारो विद्यार्थी विदेशमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, अमेरिकांमध्ये आहे, लंडनमध्ये आहे। मी स्वतः तिकडे जातो तर आम्हाला भेटते पण, आणि महाराष्ट्रात, भारतात पण भरपूर विद्यार्थी कलेक्टर आहे, CA आहे 300, डॉक्टर 300 आहे। हे मला माहीत आहे तेवढे, बाकी किती वेगळे वेगळे क्षेत्रात असेल ते मला पण माहीत नाही, पण हे घडवणारे सर्व शिक्षक, प्रिन्सिपाल, मी मात्र निमित्त आहे। आणि अशी भरपूर शाळा, आज 1,60,65,000 विद्यार्थी आपल्याकडे, त्याच्यामध्ये जास्त करून मुलीच्या प्रमाण जास्त आहे। आणि मुलांना आणि पालकांना मी एकच सांगतो, गावोगाव जाऊन, की एकच काम करा, मुलांना भरपूर शिक्षण द्या आणि घर निर्वसनी बनवा। आणि आई वडील देवापासून मोठे आहे, म्हणून आपल्या सर्वांचा जन्म झाला आहे। हे आमचे जोशी साहेब, आमचे ठाण्याचेच आहे, आणि एकदम त्यांनी मार्गदर्शन केलं। खरोखर हे भागवतसारखं आहे। आपण सर्वांना गीता देतो, हे गीतासारखं ज्ञान आहे, आणि जेवढा ज्ञान घेतला तेवढा वाढेल। ग्रॅज्युएट झालं म्हणजे काय नाही, ग्रॅज्युएटपासून नंतर शिकता येतो, माणसाला जीवनभर शिकता येतो। काही शिक्षणमध्ये शिकता येतो, काही अनुभवमध्ये शिकता येतो। मग जेवढे शिक्षण घेतले तेवढं आपला यश मिळेल, आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करते। कॉलेजचं नाव रोशन माझं भरपूर झालं आहे। जिथे बघतो तिथे NKTचे कॉलेजचे विद्यार्थी आहे, लहानपासून मोठेपर्यंत। तो सर्वांना धन्यवाद देतो। हे लोकांना ज्याला डिग्री मिळाली, त्यांच्या हातात दिली, विजयभाई जोशींनी, आमच्या डॉक्टर आरोटे सरनी, प्रिन्सिपालनी, मी त्याला सर्वांना अभिनंदन देतो। आणि त्यांच्या भविष्यामध्ये त्यांची सर्व जेवढा पुरुषार्थ केला तेवढा यश मिळेल त्याची खात्री देतो। जय भगवान, जय भगवान, जय।